पैठण तालुक्यात पाण्याच्या अभावानं फळबागांचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। फळबागांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दरम्यान शेतशिवारातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश वायभटे। सध्या तापमानाचा पारा वाढत चालल्याने याचा परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांना पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे दृश्य आपण पाहू शकता की पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील हे दृश्य आहे। जिथं प्यायलाच पाणी नाही तिथं फळबागांना जगावंच कसं असा प्रश्न देखील या शेतकऱ्यांसमोर उभा राहतोय। आपण जर पाहिलं तर पाण्या वाचून ही जी फळबाग आहे ती जळाल्याच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नेमकं काय सध्याची परिस्थिती आहे आपण ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा एकंदरीत काय सध्याची परिस्थिती आहे आणि कसं पाहताय? अरे तुमच्या समोरच दिसतंय, प्यायलाच पाणी नाही तर ही बगीचा बाग वाचायची कशी गेली। आता ही 4 वर्षाची मोसंबीची बाग आहे। त्याला 4 वर्षापासून फक्त सुरुवातीचे 2 वर्ष लावले, त्यानंतर 2 वर्षे जास्त पावसामुळे त्याला एवढा काही ताण आला नाही। पण गेल्या वर्षीपासून 2023 पासून आतापर्यंत एवढं काही कसरतीनं पाणी द्यावं लागू राहिलं तर ते आज तर चालू वर्ष तर असं झालं का पाणीच राहिलं नाही, प्यायलाच पाणी नाही तरी फळबाग वाचायची कशी। लाखो रुपये खर्च झालेले या बगीच्यावरती आमचे, त्यातून 1 रुपया सुद्धा उत्पन्न आलेलं नाही। तर ही फळबाग अशा पद्धतीनं वाढलेली आहे आणि आता ही काढायची वेळ आलेली आहे आमच्यावर। तर आता ज्या फळानं जपलेली बगीची आज आम्हाला काढायची वेळ आलेली आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर ही अवस्था जी आहे ती पैठण तालुक्यातील शेतकऱ्याची आहे। लोकशाही न्यूज साठी मी सुरेश वायभट, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।